आज जन्मस्थळ किल्ले पुरंदर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची 368वी जयंती आपण सर्वजण साजरे करत आहोत। खऱ्या अर्थाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांचे जन्मस्थान असणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर खूप उत्साहाने या ठिकाणी जयंती दरवर्षी साजरी केली जाते। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 1997 सालापासून पुरंदर किल्ल्यावरती जयंती उत्सव कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबवण्यात येतात। गेल्या 3 वर्षापासून संभाजी महाराजांची जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात येते। आता हे 3रं वर्ष आहे। शासनाच्या वतीने शासनाचे काही पदाधिकारी असतील किंवा काही मंत्री असतील यांचे देखील पुरंदर किल्ल्यावरती आता या कार्यक्रमाला उपस्थिती असते। संभाजी ब्रिगेड नेहमीच विचारांवर चालणारी संघटना आहे। महापुरुषांच्या विचारांवरती आत्ताच्या युवकांनी महापुरुषांची काय प्रेरणा घ्यायची याचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विविध उपक्रमातून आम्ही त्या ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे करत असतो। खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचं नाव आम्ही या ठिकाणी घेतो, पण या जन्मस्थळी त्यांच्या विचारांवरती कार्य करणाऱ्या माणसांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला पाहिजे, तरच ही संभाजी महाराजांची जयंती चांगल्या पद्धतीने साजरी केली जाईल असं आमचं या ठिकाणी मत आहे। त्याच्यामुळे यंदा आम्ही विविध मान्यवर या ठिकाणी त्यांना पुरस्कार देणार आहोत। त्याच्यामध्ये माननीय किरणजी माने, आपण सगळे त्यांना ओळखतो, सुप्रसिद्ध अभिनेता आहेत। ते अभिनेते जरी असले तरी विचारांनी पक्के शिवशाहू आंबेडकरी आहेत आणि अशा लोकांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे। त्यामुळे आम्ही खास या वर्षीचा सन्मान माननीय किरणजी माने यांना या ठिकाणी देणार आहोत। त्याच पद्धतीने रवींद्र पोखरकर हे अभिव्यक्ती चॅनलचे पत्रकार आहेत। तुम्ही विविध YouTube वरती त्यांचे विविध व्हिडिओज बघितलेले असतील। विचारांची पक्की माणसं या ठिकाणी आलेले आहेत। देवा झिंजाड हे लेखक आहेत। आता नवीनच त्यांचं 1 भाकरी 3 चूल हे नवीनच पुस्तक त्यांचं आलेलं आणि प्रचंड फार गाजलेलं पुस्तक आहे। जवळपास 19वी आवृत्ती त्या ठिकाणी निघली। यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते किरणजी माने सर यांचा सन्मान या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केला जातोय। मुलगी झाली हो या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून किरण माने आपल्या सर्वांना माहीत आहे। गेली काही दिवस झाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावात जाऊन ते बहुजन समाजाचं प्रबोधन करताना पाहायला मिळत आहे। बिग बॉस मराठीच्या माध्यमातून सुद्धा आपण सर्वांनी त्यांना पाहिलंय। यासोबतच किरण माने यांचा स्वतः आशेचा किरण हा लेखन संग्रह सुद्धा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार 2025 देऊन विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। जोरदार टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी या ठिकाणी करायचा आहे। अभिनेते प्रबोधनकार किरणजी माने सर आपला आम्हाला अभिमान आहे। यानंतर रवींद्रजी पोखरकर अभिनेते किरणजी माने यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। यानंतर पत्रकार रवींद्रजी पोखरकर, संपादक अभिव्यक्ती चॅनल यांचा सन्मान या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं रवींद्रदा गायकवाड यांच्या शुभहस्ते या ठिकाणी केला जातोय। अभिव्यक्ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेले आहेत। त्यांचा सन्मान करताना संभाजी ब्रिगेडला मनापासून आनंद होतोय। पत्रकार रवींद्रजी पोखरकर यांचा विशेष सन्मान राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात येतोय। यानंतर लेखक साहित्यिक देवा झिंजाड यांचाही विशेष सन्मान संभाजी ब्रिगेड पुरंदरच्या वतीने करण्यात येतोय। देवा झिंजाड हे मराठी साहित्य विश्वातील एक महत्वपूर्ण नाव आहे। सध्या त्यांची 1 भाकर 3 चुली आणि मेंदूची मशागत या कादंबऱ्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहेत। 34 जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे। गोविंददादांची फरमाईशी कविता म्हटली पाहिजे। दादा ज्या मातीत
सासवडवरून 10 रुपयाची सायकल भाड्यानं घेऊन यायचो आणि 5 रुपयाची भेळपाठीशी असायची. आंबळ्याला माझं शिक्षण झालं. त्याच पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना हृदय भरून आलंय. फार अवघड जगणं होतं ते, पण जगण्याच्या संघर्षामध्ये विचारांची, विशेष म्हणजे योग्य विचारांची साथ जर योग्य वेळी लाभली तर माणसं योग्य वळणावर कुठेही चुकत नाहीत. हा माझा अनुभव आहे. आणि जगल्या भोगल्याची एक कविता तुमच्यासाठी या विचारपटावरून. बाळा मला भूक नाही असं आई जवा म्हणायची, बाळा मला भूक नाही असं आई जवा म्हणायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोट रिकाम असायचं गच्च डोळे ती मिटायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, मला वाटायचा अभ्यास करावा आणि तिला वाटायचं घासलेट संपलं तर करायचं काय, राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, काळा कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, भल्या पाटच उठायची दुःख दळत बसायची, भल्या पाटच उठायची दुःख दळत बसायची, भाकर पुरावी म्हणून मुक्या जात्याला विनवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची, वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची, एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आणि ग्रामीण भागात बघा, आता नाही पुढच्या वेळेस दिवाळी करू, त्याच्या पुढच्या वर्षी करू, त्याच्या पुढच्या वर्षी करू म्हणून 4-4 वर्ष घरात दिवाळीच यायची नाही. त्याच्यासाठी आज समर्पित ओळी आहे. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची, 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची, हे असं नशिबी का विठुरायाशी भांडायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची, दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची, पीठ नसता घरात लापशी भिजून घालायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, फडकं बांधून पोटाला बैलावानी ती राबायची, फडकं बांधून पोटाला बैलावानी ती राबायची, पाणी झिऱ्याचं पिऊन ती भुकेला मारायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आणि ह्या कठीण प्रसंगातून जात असताना, दारिद्र्याच्या चिखलात गाडी अडकलेली असताना सुद्धा संस्कार करायला एखादी आपली बहुजन स्त्री कुठं मागं राहत नाही. त्यासाठी आवडी आहेत. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची, पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची, कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम बाळायची, आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम बाळायची, अहो एकुलत एक लुगड, अहो एकुलत एक लुगड
रच धुवून वाळवायची, अहो एकुलत एक लुगड रच धुवून नेसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. येता पहिला नंबर राना जाऊन हसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. करंड पाहून कुकवाचा, करंड पाहून कुकवाचा एकटीच अंधारात रडायची. एकटीच अंधारात रडायची. एकटीच अंधारात रडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अर्धी भाकर असायची. धन्यवाद. नंतर मी विनंती करतोय माननीय श्री रवींद्रजी पोखरकर सर यांना की आपण या ठिकाणी सन्मानाला उत्तर द्यायचं. तेव्हा जिंजाड सगळं वातावरण तुम्ही भावविभोर करून टाकलं एकदम. एक भाकर तीन चुली ही कादंबरी सुद्धा त्यांनी जी लिहिली आणि ज्याचं एवढं कौतुक सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलाय तिथे सगळीकडे 19 आवृत्त्या निघाल्या तर अजूनही किती निघतील सांगता येत नाही. त्यातही त्यांच्या आईचा सगळा जीवन संघर्ष आहे. आपण कोणी वाचली नसेल तर अवश्य वाचा. आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही कमी बोलताय आणि आमच्यासाठी वेळ देताय, परंतु माझे मित्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते आणि पुरोगामी विचारांची मुलूक मैदान तोक किरण माने स्वतः इथे आहेत, त्यामुळे त्यांना अधिक वेळ मिळावा म्हणून मी सुद्धा कमीच बोलणार आहे. शिवजन्मभूमी जुन्नर हे माझं गाव, त्यामुळे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म सोहळ्याला उपस्थित अनेक वेळा राहता आलं, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा आज संभाजी ब्रिगेडमुळे आणि या पुरस्कारामुळे मला अनुभवता आला. मी आदरणीय प्रवीणदादा गायकवाड आणि संभाजी ब्रिगेड या सगळ्यांचा मनपूर्वक ऋणी आहे. खरं म्हणजे देवा जिंजाड यांचं आपण आता ऐकलं, किती प्रतिभा आणि किती मोठा संघर्ष त्यांचा आहे. आणि किरण माने हे सुद्धा अशाच संघर्षातून पुढे आलेले आहेत. अभिनय त्यांचा किती सकस किती दर्जेदार आहे. आपण अनेक मालिकांमधून अनेक चित्रपटांमधून पाहिलेला आहे, अनेक नाटकांमधून पाहिलेलं आहे, दर्जेदार अशी नाटकं. परंतु त्याच्यानंतर आज आपले सगळे समाज सुधारक आणि आपले सगळे पुरोगामी विचारांचे विचारवंत, आपले सगळे संत, त्यांच्या विचारांची धुरं अतिशय समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची भ्रमंती सुरू असते. आणि त्याच्याचमुळे या दोघांचं इतकं मोठं कार्य असताना त्यांच्यासोबत मला पुरस्कार हे अयोग्य वाटतं असं मी संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगत होतो, विनंती करत होतो अधिक योग्य माणूस निवडा. परंतु त्यांनी ती विनंती झुगारून दिली आणि हा सन्मान या दोघांच्या बरोबर माझ्या वाट्याला आला. मी ऋणी आहे. मला फार काही मी वेगळं करतो, युट्यूब चॅनल हजारो आहेत आपल्या युट्यूबवरती, त्याच्यामध्ये मी काय फार वेगळं करतो असं मला वाटत नाही. फक्त भूमिका घेतो आणि मला तुम्हाला तितकंच सांगायचंय की त्या भूमिका घेण्याला त्याला शाबासकी किंवा अधिक उमेद देण्याचं काम आज संभाजी ब्रिगेडला करायचं असावं असं मी मानतो. विचार मंचावरील अतिशय नम्रपणे रवींद्रजी म्हणतात की मी पात्र नाही. खरं तर रवींद्रजी सगळ्यात जास्त पात्र आहेत या पुरस्काराला. खूप छान पद्धतीने भूमिका मांडतात आज, ज्याची गरज आहे. आज खूप कमी लोक असे आहेत रवींद्रजींसारखे की अशा पद्धतीने ठामपणे एक भूमिका मांडतायत, ती पुढे नेत आहेत, कुठलीही तडजोड किंवा काही करत नाहीत ते. आणि मी पूर्वीपासून बघतोय त्यांना. अगदी मी अभिनयाच्या काळात संघर्ष करत होतो त्यावेळीपासून ते माझे मित्र आहेत. माझी नाटकं बघायला यायचे, ते त्या नाटकांविषयी खूप कौतुकानं लिहायचे. मला ते परफेक्ट मिसमॅच नाटक बघायला तुम्ही आला होतात. आणि तेव्हापासून आजपर्यंतची आमची मैत्री आहे. हा माणूस कायम आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेला आहे. मी या काळात खूप जण बदललेले बघितलेत, खूप जणांनी युटर्न मारलेला बघितलाय, पण आज खरंच योग्य माणसाचा सन्मान होतोय माझ्या बरोबर. आणि दुसरे म्हणजे देवा जिंजाड, त्यांचं पुस्तक मी हातात घेतलंय, ते माझ्या बरोबर कायम असतं. पण माझी आता काय झालंय की मी 2 सिरियल्स आणि
परिवर्तन या चळवळीत सुद्धा महाराष्ट्रभर फिरतोय. या सगळ्या गडबडीत वाचायची सुरुवात मला करायची. खरं तर ते खूप तब्येतीत मला पुस्तक वाचायचंय, पण ते सुरुवात होत नाही. पण मला एक आनंद आहे की सुरुवात करायच्या आधी त्याची 19 आवृत्त्या खपल्या आणि 20वी आवृत्ती येते आता. तर खूप चांगली गोष्ट आहे ही, आणि अशा लोकांच्या बरोबर आपला सन्मान होणं हा मोठा सन्मान आहे. संभाजी ब्रिगेडनं कायम माझ्यावर निरपेक्ष प्रेम केलंय. मी न मागता माझ्या भोवती त्यांचं प्रेमाचं एक सुरक्षा कवच आहे, त्याला मायेची ऊब आहे. मला याची पूर्णपणे जाणीव आहे की हे प्रेम फक्त माझ्यावर नाही, माझ्यातल्या वैचारिक भूमिकेवर आहे. आणि हा पुरस्कार मी त्या वैचारिक भूमिकेवर भक्कम राहावं याचं भान देण्यासाठी आहे. याची जाणीव मला आहे दादा. त्यामुळे आज छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मी या शंभू जन्मभूमीची शपथ घेऊन सांगतो की मरेपर्यंत तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यांना सुद्धा त्याच वृत्तीच्या लोकांनी त्रास दिलाय ज्या वृत्तीचे लोक आज आपल्या विचारधारेच्या मुळावर उठलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूशी लढण्याआधी आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांशी लढावं लागलं. किती दुर्दैव आहे. अहो, एवढा क्रूर, एवढा बलाढ्य औरंगजेब, त्याचा मुलगा अकबर आपल्या शंभू राजांच्या आश्रयाला आला होता. आपल्याच लोकांनी शंभू राजांना रोखण्याचा, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला नसता तर जिथं औरंगजेबाचा मुलगा अकबर आश्रयाला आला होता तिथं दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसणं अवघड नव्हतं. पण ते झालं नाही, कारण आपल्यातलेच गद्दार, अनाजी पंताच्या वळचणीला गेलेले आपल्यातले गद्दार. शंभूराजांना अनाजीपंथी वृत्तीशीच लढावं लागलं आणि अनाजीपंथी वृत्तीच्या वळचणीला गेलेले लोक. आणि आजही आम्ही सगळे लढतोय ना, रवींद्रजींना पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती की सगळ्यात जास्त त्रास आपल्यातले लोक देत आहेत जे त्यांच्या वळचणीला गेलेत. तुकाराम महाराजांचे एक वचन आहे, सुगंधी चंदन सांडोनिया माशी बैसे दुर्गंधीशी अत्यादरे. माशी चंदनावर बसायच्या ऐवजी दुर्गंधीवर बसते, आदरानं बसते. तसं आपल्या बहुजनातले लोक जे त्यांच्या वळचणीला गेलेत त्यांना त्यांचीच प्रतिष्ठा गौरवाची वाटते, आपली वाटतच नाही. आणि मग ते आता ते तिकडे त्यांच्या वळचणीला जातात त्यावेळी त्या बदल्यात त्यांना काय करावं लागतं ते फार डेंजर आहे. त्यांना त्या विचारधारेचा उदो करावा लागतो, त्यांच्या जीवन मूल्यांचा गौरव करावा लागतो. बघा ना, आपल्याकडून तिकडे गेलेले नेते ते अचानक कुठल्या कुठल्या लोकांचे फोटो, जयंत्या बियंत्या साजरे करतात ते बघा तुम्ही, किंवा ते कसे बोलतात. त्यांना जे बोलायचंय, वर्चस्ववाद्यांना जे बोलायचंय आपल्या बहुजनांमधल्या खरोखर विचारधारेशी निष्ठावान असणाऱ्या लोकांविषयी, ते आपल्यातले त्यांच्या वचनांचे लोक गेलेले आहेत ना त्यांच्या तोंडून बोलून घेतात, त्यांच्या तोंडून वधवून घेतात. त्यांचं स्क्रिप्ट आपले लोक बोलायला लागतात. आणि अशा पद्धतीनं ते आपल्या महामानवांच्या विचारांचा सुद्धा घात करतात, आपला समाजाचा विश्वासघात करतात. आणि त्यांना कळत नाही की त्यांनी आत्मघात सुद्धा केलेला असतो तिकडे जाऊन. डॉक्टर आह साळुंकेंनी एक गोष्ट सांगितली, त्या गोष्टीतल्या उंटांसारखी आपल्या बहुजनांची अवस्था होती. काय युद्धात ना काही विशिष्ट प्रसंगी शत्रूच्या राजवाड्याचा दरवाजा तोडून आत जायचं असतं, आपल्याला जावं लागायचं. त्यावेळी त्या दरवाजा तोडण्यासाठी हत्तीला धडक द्यायला लावायची त्या दरवाजाला, असा तो हे पद्धत होती. पण त्यानंतर काय केलं की दरवाजाला असे उलटे खिळे ठोकले जायचे राजवाड्याच्या दरवाजाला. मग हत्तीला धडक दिली की हत्तीचं डोकं फुटायचं, गंडस्थळ फुटायचं, हत्ती मरून जायचा किंवा हातबल व्हायचा. पुढची धडक द्यायला त्याच्यात ताकद नसायची, त्यामुळे दरवाजा उघडला जायचा नाही. मग अशा वेळी काही उंट पाळलेले असायचे. उंट उंचीला चांगले असतात, लांबी रुंदीला चांगले असतात. त्यांच्या मनात एक अशी मुद्दाम असं निर्माण केलं जातं की हत्तीपेक्षा तुम्ही गुणवान आहात. आणि त्या उंटांना ना त्या दरवाजाला, त्या राजवाड्याच्या दरवाजाला आडवं उभं केलं जातं.
आणि हत्ती मागून जोरात पळत येऊन त्या उंटाला धडक देतो, उंट त्या दरवाजाला धडकतो, त्याच्या पोटात ते खिळे घुसतात आणि दरवाजा उघडतो. दरवाजा उघडतो त्या उंट मरून पडलेला असतो आणि त्या उंटाची आता त्यांना गरज पण नसते हत्तीच्या मालकांना. अशी आपल्या बहुजनांची अवस्था होते. यूज अँड थ्रो, तुमचा फक्त त्या उंटासारखा वापर करून घ्यायचा आहे. आणि मग परत आपल्याकडे काय असतं ना, आपल्याकडे इतकी बेंडोक लोक आहेत की पुढची उंटाची फळी तयार असते हे मेले की. म्हणजे या उंटांची अवस्था बघून पुढचे उंट सावध होत नाहीत किंवा पुढच्या उंटांची अवस्था बघून त्याच्यानंतरचे उंट शहाणे होत नाहीत. त्यांना नवीन नवीन उंट मिळतच राहतात वर्षानुवर्ष. म्हणून आज एवढ्या फुले शाहू आंबेडकरांच्या, डॉक्टर आंबेडकरांच्या आणि त्यांच्या संविधानानं दिलेल्या त्या देशात आपल्या छत्रपती संभाजीराजांच्या भूमीत वर्चस्ववाद्यांची सत्ता येऊ शकते ती आपल्यातल्या ह्या उंटांच्या बळावर. म्हणून आपण बहुजनांनी ठरवलं पाहिजे की आपण कशासाठी जगायचंय आणि कशासाठी मरायचंय हे मनाशी पक्क केलं पाहिजे. मी माझ्यापुरतं ठरवलंय की मला हे तुमचं प्रेम जास्त महत्वाचं आहे. तिकडच्या खूप ग्लॅमरस तिकडे हे असतात अवॉर्ड फंक्शन, हल्ली मला टाळतात तिकडं, माझं नॉमिनेशन करत नाहीत, नॉमिनेशन केलं तर मला देत नाहीत आणि मला आता त्याची गरजही राहिलेली नाही. परवा निमंत्रण असून मला अवॉर्ड देण्यासाठी निमंत्रण होतं, मी नाही गेलो. कारण हे जे तुम्ही देताय ना मला, हे त्याहून लाख नॅशनल अवॉर्ड पेक्षा खूप मोठं आहे. आणि नकळत तुम्ही हा संदेश आमच्या क्षेत्रात देताय की तुम्ही त्याला तिकडे डावलताय ना, इकडे आम्ही त्याला डोक्यावर घेतलं. बोला आता. हे खूप छान झालंय. त्यांना मला ज्यावेळी सिरियल मधून काढून टाकलं त्यावेळी त्यांना एक संदेश द्यायचा होता की आमच्या क्षेत्रातल्या लोकांना, बघा तुम्ही आमच्या विरोधात बोललात तर तुमचा किरण माने करू. आज अनेक कलावंत अशी इच्छा बाळगतात की आमचा किरण माने व्हावा. सगळा महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेतोय. तर अशा पद्धतीनं तुमचं प्रेम मला जास्त मोलाचं आहे. मी कायम सांगतो की जे त्यांनी पण लिहिले की तिकडच्या रत्नखचित हारांपेक्षा तुमची जी कौतुकाची थाप आहे ती मला जास्त महत्वाची आहे. तिकडं जे कौतुक होतं ते त्यात कौतुकात पण विष असतं मनात. तुम्ही निर्मळ मनानं कौतुक करता. तुम्हाला माझ्याकडून कुठलीही बाकी अपेक्षा नाही, फक्त विचारधारेशी भक्कम राहा एवढीच अपेक्षा आहे. इतकं निर्मळ मनानं तुम्ही कौतुक करताय, हे कौतुकच मला जास्त मोलाचं आहे आणि ते मी टिकवेन. मी कायम एक आश्वासन देतो, ते आजही देतो की तुम्ही जे एवढं माझ्यावर प्रेम करताय, तुम्हाला मान खाली घालायला लागेल अशी एकही घटना, एकही कृत्य माझ्या हातून होणार नाही. कायम तुमची मान अभिमानानं उंच राहील की हा किरण माने आमचा आहे. अशा पद्धतीनंच माझं काम अभिनय क्षेत्रात सुद्धा राहील आणि परिवर्तनाच्या चळवळीत सुद्धा राहील. मी आपल्या विचारधारेशी प्रतारणा करणार नाही आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांशी गद्दारी करणार नाही हे वचन देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी विनंती करतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांना. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. ज्यांच्या विचाराने, सत्यशोधक विचाराने आपण घडलो ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी बंधुत्वाचा संदेश दिला ते छत्रपती शाहू महाराज. मी ज्या घराण्याचा वारसा सांगतो ते महाराजा सयाजीराव गायकवाड, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, सगळ्यांना प्रथम वंदन करतो. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने गेली 20-25 वर्ष सातत्याने संभाजी ब्रिगेड, पुरंदर तालुका आणि पुणे जिल्हाचे कार्यकर्ते हा अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, जे मागील वर्षामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करतात, असे अभिनेते, पत्रकार आणि लेखक यांचा सन्मान आम्ही करण्याची परंपरा निर्माण केली. आणि ही परंपरा सातत्याने ठेवत असताना आज कला क्षेत्रामध्ये अभिनेता ते नेता, आता सध्या नेते आहेत ते असे आमचे मित्र किरण माने, अभिव्यक्ती चे रवींद्र पोकरकर साहेबांनी जे धाडसी निर्णय घेतला की बाबा जे काश्मीरमध्ये घडलं त्याच्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन आले, तिथला अनुभव घेतला आणि त्यांचं जे कथन त्यांनी केलं, खरंच एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही मांडला आणि एक वेगळा अभ्यास मांडला.
आणि देवा झिंजाड 3 चुली आणि 1 भाकरी याचं विक्रमी पुस्तकाची विक्री झालेली आहे. त्याच्यासाठी देवा तुझ्यासाठी अभिनंदन. आणि जी भावपूर्व कविता साजरी केली, खर तर मला खूप वाईट वाटतं की अशा प्रकारची जीवनाची व्यथा इथले मानतात. एकाच वेळेस आमच्याच घरामध्ये जेवण बनवलेलं असतं पण जेवलं जात नाही आणि बाहेरून ऑर्डर मागवली जाते, अशी परंपरा आता सुरू झालेली आहे. म्हणजे आमच्याकडं जेवण बनवलं जातं परंतु सध्या झोमॅटो असेल, ब्लिंकिट असेल किंवा आता जे सगळे नेटवर्किंग झालेले आणि त्याच्यामुळे सहजपणे हवी ती गोष्ट 10 मिनिटात 15 मिनिटात घरी पोहोचायला लागली. अशा काळामध्ये ज्या वेळेस की अन्नाची नासडी होत चाललेली आहे, अन्न व्हायला चालले, अशा वेळेस एका अर्ध्या भाकरीची कविता तुम्ही म्हणून दाखवली आणि आम्हाला परत एक संवेदनशील जीवन जगलं पाहिजे अशी देवानी जी कविता म्हटली. त्याच्यासाठी देवा म्हणजे माझा शब्द नाही आता धन्यवाद वगैरे म्हणणं पण बरोबर नाही, कारण ती एक फार प्रचंड व्यथा होती. ज्याला भावना असतात, संवेदनशीलता असतात, टच दिसी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी नक्कीच आलं असेल. आता हे 3 जण आहेत, किरण माने सर आहेत, रवींद्र पोखर सर साहेब आहेत, त्याच्यानंतर देवा झिंजाड. अभिमान वाटतो या लोकांचा. आणि ह्या लोकांना संभाजी ब्रिगेडचा पुरस्कार देत असताना आम्हाला आमची जबाबदारी सुद्धा कळती. पण मी सर तुम्हाला सांगतो की संभाजी ब्रिगेडचा पुरस्कार घ्यायला सुद्धा धाडस लागतं. आम्ही ज्यावेळेस लोकांना संपर्क करतो की अशा अशा आपल्या कामगिरीसाठी आपल्याला आम्ही पुरस्कार द्यायचा निर्णय घेतलाय, लोक म्हणतात संभाजी ब्रिगेडचा शिक्का नको. पण मी तुम्हाला सांगतो जेवढ्यांनी पुरस्कार घेतलाय ना त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं बंद झालेले. हा माझा अनुभव नाहीये, मी तुम्हाला नावं घेऊन सांगू शकतो की मला नंतर लोकांनी सांगितलं की बाबा आता लय सुरक्षित वाटतंय. तर एक विचारधारा आहे, एक आम्ही मांडतोय, तुम्ही पुढे नेताय, तुमच्या माध्यमातून लाखो लोकांना अनेक विश्लेषण कळतंय, तुमच्या माध्यमातून भाषणातनं कळते, कविता पुस्तकातनं कळते. आणि इथल्या सर्व सामान्य माणसाच्या ज्या व्यथा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हाताला रोजगार, हा मानवतेचा विषय जर असेल तर ती आमची विचारधारा आहे. ती फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य ही आमच्या राज्यघटनेची तत्व, ही संभाजी ब्रिगेडची विचारधारा. जगभरामध्ये एक विचार सुरू आहे, धर्म आणि राजकारण एकत्र येऊ शकतं का? ज्यांनी धर्म आणि राजकारण एकत्र केलं त्या देशांचा विनाश झालेला आहे आपल्याला माहित असताना 21व्या शतकामध्ये आम्ही हिंदू राष्ट्राची कल्पना करतोय. ज्यावेळेस की 15व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये रेनिसान्स झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मागचे 1000 वर्ष हे धर्माचं युग, अंधकार युग होतं. 15व्या शतकामध्ये जे युरोपला कळालं ते 21व्या शतकामध्ये या देशाला कळत नाही, हे दुर्दैव आहे. संभाजी ब्रिगेड एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ चालवती, ती विचारधारेची. विचारधारा ही गरजेचीच आहे, कारण तुम्ही कुणाला न्याय द्यायचा विचार करता हे त्यातनं स्पष्ट होत. पण काय मागच्या 10 वर्षातली परिस्थिती 2014 पासून जर तुम्ही बघितलं, सहजपणे पक्षांतर केलं जात, सहजपणे. सत्ताधारी पक्षातले लोक कुणालाही घ्यायला तयार येतात. म्हणजे भाजपची आज काँग्रेस झालेली आहे, नीट लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की इथल्या सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे का नाही? सत्ताधारी समाज असलेला मराठा समाज आरक्षणाचं आंदोलन 25-30 वर्ष चालवतो. 2.5 कोटी लोक रस्त्यावर येतात मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने. अलीकडच्या आंदोलनामध्ये कोटी लोक जमले. कायदा काय गोष्ट आहे, राज्यघटना काय गोष्ट आहे, ही त्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेली आहे. तिथं तुमचं 2/3 बहुमत असेल, कायद्यात बदल होतो. मंत्रिमंडळाने ठरवलं, कायदा करता येतो, GR काढता येतो. लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांचा जर विश्वास असेल तर सरकार स्थापन होतं. आणि सरकार स्थापन झालं तर कायदा केला जातो, घटना बदलली जाते. मग अशा देशामध्ये सत्ताधारी वर्षानुवर्ष असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागावं लागतं, हे काय खेदाची बाब आहे का नाही? आणि म्हणून पोकरकर साहेब आपण जे सांगता, मराठा क्रांती मोर्चानंतर आम्ही ठरवलं आम्ही आरक्षणावर बोलणार नाही, आरक्षणावर बोलणार नाही. आणि कशावर बोलणार? आणि पैशावर बोलणार.
आम्ही उद्योगावर बोलणार, आम्ही व्यवसायावर बोलणार. अजय सिंह यांनी सांगितलं प्रस्तावनेमध्ये की आम्ही बिझनेस कॉन्फरन्स घेतो. आम्ही ज्यावेळेस बिझनेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली तर आपले लोक म्हणले अरे संभाजी ब्रिगेडचं एक काम आहे का? बिझनेस कॉन्फरन्स बिझनेसचेच लोक घेतात. रोज पुणे मुंबईमध्ये चालू आहेत, हैदराबादला चालू आहे, बेंगलोरला चालू आहे, दिल्लीला चालू आहे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. मेकॅनिकल आहे, ऑटोमोबाईल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इरिगेशन आहे, अनेक कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे. रोज कॉन्फरन्स चालू आहे. आम्ही आहे तिथं, आमचा प्रतिनिधी आहे तिथं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की मराठा समाजाची मानसिकता ही बिझनेसमॅनची केली पाहिजे, बिझनेसमॅनची केली पाहिजे. म्हणून आम्ही नारा दिला, नवी दिशा नवा विचार. अगदी परवा मराठा सेवा संघाचं अधिवेशन अकलूजला झालं. अकलूजच्या अधिवेशनामध्ये निर्मल कुमार देशमुख मुंबई कलेक्टर होते. मुंबई कलेक्टर असलेल्या निर्मल देशमुखांनी आंतरराष्ट्रीय विषयावर बोलायचा निर्णय घेतला. पण बोलत असताना त्यांनी संभाजी ब्रिगेडचा आपल्या संघटनेचा उल्लेख केला. उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या समाजाने उद्योग व्यवसाय नोकरी केली पाहिजे. हे काम अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अंतर्गत संभाजी ब्रिगेड नावाचा एक गट जो आमच्यापासून वेगळी चूल मांडून गरज आहे का सांगायची? अगं मराठ्यांची अक्कल सांगा ना. संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना हे करते, वेगळी चूल, वेगळं मूल, वेगळी बायको, वेगळं घर, वेगळे विचार, कशासाठी? बिझनेस या शब्दाचा अर्थ आहे मॅक्झिमायझेशन ऑफ वेल्थ, संपत्तीची वृद्धी. आपलं काय, दोघं भाऊ असले की पहिली काय बायको म्हणती आपलं वाटून घ्या, त्याचं काय खरं नाही. नवीन उद्योग उभा राहिला, आपली चूल वेगळी. हे पहिलं काय करतो आपण, पहिलं डिव्हिजन ऑफ वेल्थ, संपत्तीचं वाटप. तुमच्या वाडवडिलांनी कमवलेल्या जमिनी, तुमच्या वाडवडिलांच्या प्रॉपर्ट्या, तुमच्या वाडवडिलांची घरं, त्यांनी निर्माण केलेले व्यवसाय तुम्हाला वाटून घ्यायचा अधिकार दिला कुणी? म्हणजे बिझनेस शब्दाचा अर्थ वृद्धी आहे आणि मराठा शब्दाचा कुटुंबातला अर्थ आहे विभाजन, डिव्हिजन. 70% लोकांची शेती 1 हेक्टर पेक्षा कमी आहे आणि बहुतेक शेती ही जिरायत शेती आहे. आणि म्हणून पोखरकर साहेब म्हटले, म्हणून मला हे थोडस बोलायची गरज पडली. काय गरज? तर आपण उद्योजक झालं पाहिजे, व्यावसायिक झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ठरवून मराठा शब्दाची व्याख्या करून टाकली. मराठा म्हणलं तर काय, मोडल पण वाकणार नाही. मोड बाबा नाही का? आणि मोडल्यावर परत उभं राहायचा प्रश्न येतच नाही. मोडल पण वाकणार नाही ही संकल्पना जर असेल आपली तर बर. मराठ्यांचं काय, लढवया. मग काय, कर लढाया. बाहेर नाही भेटलं तर घरात कर. संस्कृती आहे ना लढायची. क्षत्रिय, अरे तुम्ही रक्त सांडलं स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, तुम्ही घाम गाळला शेती पिकवण्यासाठी, सैन्यामध्ये भरती होऊन घाम गाळला देश सुरक्षित ठेवण्यासाठी. काय तुमच्या पदरात पडले? आणि म्हणून मराठा शब्दाची व्याख्या करताना आम्ही मराठा हा महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा, मराठा ही जात म्हणून मी बोलत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मराठा जात म्हणून बोलताना महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती महाराष्ट्राची भौगोलिक संस्कृती लक्षात घेता या देशाच्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा सन्मानाने शब्द आलेला आहे. तो आपला प्रदेशवाचक शब्द आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. मराठा शब्दाची व्याख्या करत असताना इंग्लिश शब्द आहे MARATHA. मराठा या शब्दाची आम्ही व्याख्या केली एम फॉर मनी, एम फॉर मनी, ए फॉर एस्पिरेशन. एम फॉर मनी म्हणजे पैसा, ए फॉर एस्पिरेशन म्हणजे प्रेरणा, आर फॉर रिसोर्सेस म्हणजे साधन. तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. रिसोर्सेस शोधा.
ए म्हणजे अम्बिशन, इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा. टी टॅलेंट, ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य. एच म्हणलं की आम्ही हिस्ट्रीवर आलात, इतिहास, आणि मग सुरू होऊन जातो 350-400 मागव शोधायचं. आणि म्हणून आम्ही त्याच्यात दुरुस्ती केली. आता माझे मित्र आहेत प्रज्ञेश मोळक तुमचे, ते एचच्या हिस्ट्रीला त्यांनी बदललं म्हणून मी मुद्दाम सांगतोय. त्यांनी तिथे एचच्या जागेवर त्यांनी मला दुरुस्ती करून पाठवली. हंबलनेस म्हणजे काय? नम्रता. आणि व्यापारासाठी काय लागतं? नम्रता. आणि ए म्हणजे अचिव्हमेंट, यश. याच्यापेक्षा कुठल्या वेगळ्या शब्दाची गरज आहे का बिझनेस करण्यासाठी? मराठा शब्दाची. मराठा म्हणजे एम फॉर मनी, पैसा. ए फॉर एस्पिरेशन, प्रेरणा. आर फॉर रिसोर्सेस, साधने. ए फॉर अम्बिशन, इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा. टी फॉर टॅलेंट, ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य. एच फॉर हंबलनेस, नम्रता. आणि ए फॉर अचिव्हमेंट, यश. काय महाराष्ट्राची स्थिती? महाराष्ट्रामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. आणि मुंबईमध्ये मराठ्यांची ओळख काय? माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटलांमुळं माथाडी कामगार, मजूर, हमाल, रेल्वे, एसटी स्टँडचे डबेवाल्यांची ओळख आहे आपली. मुंबई आणि 105 हुतात्म्यांना देऊन मुंबई महाराष्ट्रात ठेवली. आणि मुंबईमध्ये कोण आहे? गुजराती. द गुजराती नावाचं पुस्तक वाचलं सलील त्रिपाठींचं मी आता. आणि मी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो होतो पुण्यामध्ये. ते आले होते, ते न्यूयॉर्कला असतात. द गुजराती नावाचं पुस्तक लिहिले. काय द गुजराती पुस्तकामध्ये? द गुजराती पुस्तकामध्ये पहिला शब्द आहे, पहिलं लेखकाने लिहिलेलं पहिला शब्द आहे मनी टॉक्स. पैसे बोलतात. पैसे बोलतात. कोण लिहितंय? सलील त्रिपाठी. गुजराती शब्दाचा अर्थ ते काय म्हणतात? गुजराती म्हणजे व्यापारी. बघा, गुजराती शब्दाचाच अर्थ व्यापारी. गुजराती भाषाचं द लँग्वेज ऑफ कॉमर्स, व्यापाराची भाषा. गुजराती बोलायला लागले की आपण काय म्हणतो? आयला व्यावसायिक माणूस दिसतो बरं का. बरोबर आहे का? म्हणजे गुजराती या शब्दाचा अर्थ व्यावसायिक. गुजराती भाषेचा शब्दाचा अर्थ व्यावसायिक भाषा. हिरे मार्केट कुणाच्या ताब्यात? गुजरातींच्या. शेअर मार्केट कुणाच्या ताब्यात? गुजरातींच्या. आणि आता देश कुणाच्या ताब्यात आहे सांगा? बघा. आणि कशाच्या जीवावर आले? अदानी आणि अंबानी. दोन देशाचे उद्योजक, 100 पैकी 25 गुजराती लोक या देशातले फोर्ब्सच्या पुस्तकामध्ये नंबर 1 ला येतात. पहिले 25 हे गुजराती आहेत. म्हणजे तुम्ही मत दिली, तुम्ही बहुसंख्य आहे म्हणजे तुमचं राज्य येईल, ही स्थिती आहे का आता? नाही. बरं, तुम्ही ऐकतायच ईव्हीएम मशीन आहे, एव्हरी वोट फॉर मोदी. ईव्हीएम एव्हरी वोट फॉर मोदी. तुम्ही मत कुणाला दिले आणि कुणाला पोचले याचं तपासायचं काही काम नाही. लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोक गरिबीत ठेवणे, दरिद्रीत ठेवणे, मानसिक गुलाम बनवणे, प्रावलंबी बनवणे हे स्वाभिमानाचं लक्षण नाही. लोकशाहीमध्ये लक्षात ठेवा. परवा सिंगापूरमध्ये निवडणुका होत्या. निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर जाती धर्माच्या माणसाला मतदान करा असे ज्यावेळेस सोशल मीडियावर ठेवा, त्या पंतप्रधानांनी टीव्हीवर येऊन सांगितलं धर्म आणि राजकारण वेगळं आहे. पॉलिटिक्स अँड रिलिजन इज डिफरंट, वी विल नॉट एक्सेप्ट इट. पंतप्रधानांनी मध्यस्थी केली, मध्ये येऊन टीव्हीवर सांगितलं धर्म आणि जातीवर मतदान झालं तर मी निवडणूक रद्द करून टाकीन. कारण धर्म ही तुमची खासगी बाब आहे. राजकारण किती महत्वाचं आहे? राजकारणाबद्दल आपल्याकडं ब्रिटिश पद्धतीने आपल्याकडे लोकशाही आली, ऍडल्ट फ्रँचाईज कायदा आला, प्रौढ मतदार आलं, निवडणुका झाल्या स्वतंत्र भारताच्या 1932च्या गोलमेज परिषद नंतर. विन्स्टन चर्चिल तिथं पंतप्रधान होते त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये भारताच्या लोकशाहीचा विचार आला होता. त्यांनी लोकशाहीबद्दल, पॉलिटिक्स बद्दल, राजकारणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड.
पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारण हे कसं आहे, मास्टर की आहे. कुठलंही कुलूप उघडायचं असेल तर ती मास्टर की आहे. सत्ताधारी समाज व्हा, कांचीराम म्हणतात हुकुमरान समाज व्हा. पण मराठ्यांच्या ताब्यात सत्ता होती आणि बहुसंख्य मराठे गरिबी दरिद्रीमध्ये पिचत राहिले. आणि म्हणून राजकारणापासून आता अलिप्तता स्वीकारा. मी काही गोष्टी सातत्याने सांगतो. राजकारण आपल्या पुरतं किती मर्यादित आहे, 5 वर्षापूर्वी एकदा मतदान करणं, एकदा मतदान करतो आपण आणि 5 वर्षासाठी सरकार निवडून देतो. आता परिस्थिती काय आहे, आता परिस्थिती अशी आहे की 5 वर्ष तुम्हाला काही काम नाहीये. मग तुम्ही काय करता, कुठल्या राजकीय नेत्याने काय केलं पाहिजे. म्हणजे आज 14 तारीख आहे, बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट खरंच एकत्र येईल का. तुम्हाला विचारून ते वेगळे झाले होते का, झाले होते का. राज ठाकरे, उद्धव ठाकरे येण्याची एकत्र प्रक्रिया सुरू झाली, त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला वेळ खर्च करता. माझ्याकडे 6 वर्षापेक्षा जास्त झाले टीव्ही नाही, पेपर मी वाचत नाही, कुठं काय चाललंय मला कशाशी काही घेणं देणं नाही. व्यर्थ वेळ घालू नका, व्यर्थ वेळ घालू नका. जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. याचा अर्थ काय, त्याला मान देतात, त्याला सन्मान देतात, त्याला बसायला खुर्ची देतात. हे सगळं कशात नाही येतं, आर्थिक सुबत्तेत नाही तर मोठी गाडी येते, विमानाचा प्रवास येतो, परदेश आगमन होतं. गरिबी काय असती तर मी रस्त्यावर 5 वर्ष फुलं विकलेला माणूस, 5 वर्ष मोगरा विकलेला माणूस. आणि श्रीमंती काय असती तर जगातल्या सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये मी प्रवास करून राहिलेलो आहे. कालच आम्ही दुबईमध्ये जिओरो हॉटेलमध्ये राहिलो होतो, जगातलं सगळ्यात उंच हॉटेल. बायको म्हणली लय खर्च होतो, जाऊ दे म्हणलं तुझ्यासाठी काय फरक पडतोय. आता हे कळायला 30 वर्ष लागली, हा भाग निराळा आहे. म्हणजे आता कसं आहे की हे सगळं आनंदी जीवन जगायला पाहिजे ना. गांधीजींबद्दल मला आदर आहे, पण आमच्या नोटावर कोण आहे, गांधीजी आहे. आणि म्हणून मी नेहमी काय म्हणतो की आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आमची प्रेरणा लढाऊ होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. मी खूप चांगलं संभाजी महाराजांवर भाषण करायचो, मी खूप चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण करायचो, मी महात्मा फुलेंवर भाषण करायचो. पण आज मी तुम्हाला 2016 नंतर मी ठरवून टाकलं की शिवाजी महाराज मी जे सांगतील ते वेगळे असतील. शिवाजी महाराजांनी आर्मर उभं केलं. आर्मर बद्दल काय सांगितलं की परकीय शत्रूकडून देशाला धोका ओळखून त्यांनी आर्मर उभं केलं. खरंय, पण परकीय शत्रू कधी आलेत, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर 100 वर्ष. पोर्चुगीज गोव्याला शिवाजी महाराजांच्या आधी 1580 ला आले. इथं व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी मुंबई, कलकत्ता, मद्रासला होती. डच देवदमनला होते, फ्रेंच पॉंडिचेरीला होते. काय करत होते ते, त्यावेळेस त्यांच्या समोर देश ताब्यात घ्यायचा विषय नव्हता, ते व्यापारासाठी आले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं, आंग्रेंना प्रमुख केलं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या माध्यमातून त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी 9 कोटी रुपयाचा व्यापार केला. किती लोकांना माहिती, देवा जीप काढून काय उपयोग आहे राजा. 9 कोटी रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यापार त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी केला होता, व्यापार केला होता, बोटींच्या माध्यमातून केला होता, लिखित आहे. दुसरा मुद्दा, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून मागच्या 2 वर्षापूर्वी लुटली का, जिंकली का, अमुक झालं का, तमुक झालं का, त्याच्या वाद विवाद इतिहासातले मुद्दे काढलेले किती दिवस काढणार आणि वाद करणार. परवा दिवशी अफजल खानाचा काढला होता, कुणी औरंगजेबाचा काढतो. शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या लूट बद्दल प्रकाश पवार काय म्हणतात की शास्त्र खान पुण्यामध्ये येऊन लाल महालात राहिला होता 3 वर्ष. स्वराज्य बेचारा करण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांना पकडणे, हत्या करणे, जे पण करण्यासाठी 3 वर्ष राहिला होता. स्वराज्याचा महसूल बुडाला होता, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं, अनेक लोकांवर अन्याय झाला होता.
शिवाजी महाराजांनी एका रात्री हल्ला केला, शास्त्रखानाला पळून लावलं, 4 बोटं कापली, त्याचं नाक कापलं तर गेला पळून. पण ते झालेलं नुकसान जर भरून काढायचं असेल तर औरंगजेबाची आर्थिक राजधानी सुरत लुटली पाहिजे. आणि म्हणून सुरत का लुटली? त्यावेळेला काय आरबीआय बँक नव्हती, नॅशनल बँक, कर्ज घेता येत नव्हता. सुरत लुटणे आणि औरंगजेबाच्या संपत्तीचा वाटा व्याजासहित आणणे हे अर्थकरण आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज आग्र्याला गेले, आग्र्याला बंदिस्त झाले. त्यावेळेस स्वराज्य जिजाऊनी चालवलं ते पदरच्या पैशामधनं, सेव्हिंग मधनं. आणि हेच आमच्या महिलांचं वैशिष्ट्य आहे ना. पदरचे पैसे म्हणजे काय? गाठीला बांधलेले असतात पैसे, सेव्हिंग. महिलांचं वैशिष्ट्यच तसं. आता आमच्या पृथ्वीराजच्या आईने पृथ्वीराजचा व्यवसाय उभा केला ते काल मला कळालं. काल एका मॅक्स महाराष्ट्राने त्यांचं पॉडकास्ट केलं आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं की माझ्या बिझनेसची इन्व्हेस्टर माझी आई आहे. मी म्हणलं बाई मलाही दिले असते थोडे पैसे तर अजून अधिक फिरलो असतो. रिसोर्सेस उशिरा कळतात असं आहे. हा गमतीचा भाग आहे. माझा भाऊ आलेला आहे इथं, सचिन. माझा व्यवसाय सगळं ते बघतात, त्याच्यामुळे मला महाराष्ट्रभर सामाजिक काम करण्यासाठी वेळ देता येतो. अनंतरा ग्रुपच्या माध्यमातून ते करतात, ते अर्थकरण करतात. मला या अभिमानाने का सांगावं वाटतं? आता अमोल आहे इथं. अमोल तुम्हाला वाटतं की एवढा तब्येतीने जाड झालाय, पूर्वी नव्हता, उंचा पोरवा, आता तो पंजाबी सारखा दिसतो किंवा हरियाणाचा जाट मराठा, रोड मराठा दिसतो. त्याचं कारण माहितीये तुम्हाला? 250 ट्रक आहेत, 100 कोल्ड स्टोरेजच्या गाड्या आहेत आणि आज मद्रास पासून चंदीगड पर्यंत व्यवसाय करणारा संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा खजिनदार आहे. हे अर्थकरण आहे. आमचं मिथिलेश देसाई 10 कोटीचं त्याचं स्टोरेज. आता ते जॅकफ्रूट म्हणतो ना आपण, त्याला काय म्हणतो, फणस किंग आणि फणस प्रिन्स, काय नाव आहेत बाळ. वडिलाला किंग आणि ह्याला सगळ्यांनी मोठे मोठे सत्कार केले. आज मी तुम्हाला सांगतो की पुढच्या वर्षी त्याचा टर्नओव्हर किमान 5 कोटी रुपये असेल असा उद्योग. आम्ही आता जाऊन आलो, भेट देऊन आलो. मी तुम्हाला का सांगतो की संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता आज अभिमानाने सांगायला लागलाय की मी उद्योग करतो, व्यवसाय करतो, मला घरामध्ये सुद्धा आता प्रतिष्ठा आहे. बाहेरची सोडू द्या, घरात प्रतिष्ठा नव्हती. घरात विचारत नव्हते म्हणजे कुठे जाते काय कळत नाही, करतो काय कळत नाही. मग कुठंतरी एक गुन्हा, कुठंतरी एक केस, त्यातनं सगळ्यांना बाहेर काढणं आमचा उद्देश आहे. परवा 15 दिवस आम्ही दुबईला होतो. दुबईला संदीप कड नावाचा आपला संभाजी ब्रिगेडशी संबंधित असलेला कार्यकर्ता, त्याचा त्या ठिकाणी बेकरी प्रोडक्टचा व्यवसाय, फॅक्टरी आहे त्याची, केकॉलॉजी नावाची, केकॉलॉजी. जाऊन आलेत सर. पुरावा दिला म्हणजे ते किरण माने सरांनी मान आलोय ते बघून आले म्हणजे मी सांगतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना स्वतःचा स्वभाव लक्षात घेता. तर आपल्या लोकांनी केकॉलॉजी नावाची त्या ठिकाणी जी बेकरी काढली, त्याचे प्रोडक्ट्स बघा तुम्ही. मिल्क केक काढलाय, अफलातून केक आहे, मिल्क केक, खजूर केक, अफलातून. दुसरा आमचा अभिजित आहे तिथं देशमुख. त्याच्यानंतर आशिष जगताप आहे. त्याच्यानंतर अमोल दुबेनी तिथं मराठा दरबार नावाचं हॉटेल काढले. एक मराठा दरबार नॉनव्हेज आहे आणि एक साईधाम नावाचं व्हेज आहे. त्यांनी चॉकलेट फॅक्टरी टाकलेली आहे. हे आम्ही ज्यावेळेस दुबईला बिझनेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस हे लोक सगळेजण काय करत होते? नोकरी करत होते. तर तुकाराम महाराजांचा फॉर्म्युला आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार, पार्टनरशिप करा. 4 लोक एकत्र आले. आज काही लोकांनी हॉटेल सुद्धा घेतलेले आहेत तिथं, 50 रूमचे 100 रूमचे हॉटेल्स घेतलेत, रेस्टॉरंट सुरू झाले, अर्थकरण सुरू झालेले. कधी लक्षात ठेवा, तुम्ही पेरणी केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात एक बीजा केला ना असं मग भोगल कणीस. एक बीज जो स्वतःला गाडून घेतं त्यावेळेस हे सगळं कंस उभे राहतात. बोलण्यासारखं खूप आहे. आज देवा जिंजडनी ज्या व्यथा मांडल्या गरिबीच्या, त्या माझ्या काळजाला लागलेल्या आहेत. किरण सरांना तर मी आधीपासून ओळखतो. त्यांचा जो आता डॉयलॉग त्यांनी मराठी शाहीचाच मारला तो पाटीलचा, तो आपलातूनच होता. सगळेजण खुश झाले. आणि आमचा मुकुंद काकडे मोठा श्रोता आहे, त्यांनी तर तेवढं डिमांडच केलं ते. त्यामुळे तुम्ही ते म्हटलं त्यासाठी धन्यवाद. आणि रवींद्र पोखरकर साहेब एक प्रतिपक्ष नाही बरं का, अभिव्यक्ती हा जो चॅनल चालवता त्यातनं सर आम्हाला जी अधिक एखाद्या विषयाची माहिती मिळते, बिटवीन द लाईन्स काही लोक म्हणतात,
ते, आणि हे सगळं तुमच्यामुळं आम्हाला शिकायला मिळतं, तुमच्यामुळं आम्हाला अधिकाधिक माहिती मिळते. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचा आम्हाला योग्य तो सन्मान छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये करत असताना आम्हाला अभिमान वाटतो. आणि तुम्ही हा पुरस्कार सन्मानाने स्वीकारला. योग्य अयोग्य तुम्हाला नाही ठरवायला सांगितलं, आणि तुम्ही म्हणता मी अयोग्य आहे. कोणी ठरवायला सांगितलं? ते अभिव्यक्तीमधला अ गेला तर व्यक्त होता येतं. तसं आम्ही योग्यता ठरवल्यानंतर तो अ काढून ठेवा बाजूला, आणि परत एकदा या तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि होऊन दे एकदा. हो, परत एकदा किरण माने, रवींद्र पोखरकर आणि देवा जिंजारसाठी